नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन जी के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे। हा पेपर शिपाई आणि हमाल या पदासाठी अतिसंभाव्य पेपर आहे। हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या पेपरला सुरुवात करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र हे देशामधले कितव्या क्रमांकाचं राज्य आहे? क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र हे देशामधले खालीलपैकी कितव्या क्रमांकाचं राज्य आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र हे देशामध्ये तिसऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च राज्य आहे। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात, भारत हा देश खालीलपैकी कोणत्या गोलार्धामधला देश आहे? भारत हा देश खालीलपैकी कोणत्या गोलार्धामधला देश आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, भारत हा देश उत्तर गोलार्धामधला तो देश आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात, भारताच्या मध्यामधून खालीलपैकी कोणते वृत्त हे गेलेलं आहे? भारताच्या मध्यामधून खालीलपैकी कोणते वृत्त हे गेलेलं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, भारताच्या मध्यामधून कर्कवृत्त हे गेलेलं आहे। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 4 पाहूयात, जगाच्या एकूण क्षेत्रापैकी भारताने खालीलपैकी किती टक्के क्षेत्र हे व्यापलेलं आहे? जगाच्या एकूण क्षेत्रापैकी भारताने खालीलपैकी किती टक्के क्षेत्र हे व्यापलेलं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, जगाच्या एकूण क्षेत्रापैकी भारताने 2.42 एवढं क्षेत्र हे व्यापलेलं आहे। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 5 पाहूयात, भारताच्या अति दक्षिणेकडचा भाग म्हणजे इंदिरा पॉइंट खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये? भारताचा अति दक्षिणेकडचा भाग कोणता भाग आहे? इंदिरा पॉइंट हा भाग खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, इंदिरा पॉइंट हा भाग अंदमान आणि निकोबार या राज्यामधला तो भाग आहे। प्रश्न क्रमांक 6 पाहूयात, भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणतं आहे? भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, राजस्थान हे राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य आहे। प्रश्न क्रमांक 7 पाहूयात, लक्षद्वीप बेटे खालीलपैकी कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत? लक्षद्वीप बेटे खालीलपैकी कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, लक्षद्वीप बेटे ही अरबी समुद्रामधली ती बेटे आहेत। प्रश्न क्रमांक 8 पाहूयात, लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशामध्ये दुसरा क्रमांक लागतो। प्रश्न क्रमांक 9 पाहूयात, सर्वात कमी साक्षरता असलेलं भारतामधलं खालीलपैकी कोणतं राज्य आहे? सर्वात कमी साक्षरता असलेलं राज्य खालीलपैकी कोणतं एक राज्य आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, बिहार हे राज्य भारतामध्ये सर्वात कमी साक्षरता असलेलं राज्य आहे। प्रश्न क्रमांक 10 पाहूयात, भारतीय नौदल दिन खालीलपैकी कोणत्या एका तारखेला असतो? भारतीय नौदल दिन खालीलपैकी कोणत्या एका तारखेला असतो? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, 4 डिसेंबर या दिवशी भारतीय नौदल दिन असतो। प्रश्न क्रमांक 11 पाहूयात, भारतीय राष्ट्रध्वज यामधला पांढरा रंग हे खालीलपैकी कशाचं प्रतीक आहे? भारतीय राष्ट्रध्वज यामधला पांढरा रंग हे खालीलपैकी कशाचं प्रतीक आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, सत्य आणि शांती हे पांढरा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 12 पाहूयात, कानपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? कानपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे?
तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 राहील कानपूर हे शहर गंगा या नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक 13 पाहूयात. भगीरथी आणि अलकनंदा यांच्या एकत्रित प्रवाहाला खालीलपैकी काय म्हणतात? भगीरथी आणि अलकनंदा यांच्या एकत्रित प्रवाहाला पुढीलपैकी काय म्हणतात? तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील भगीरथी आणि अलकनंदा यांच्या एकत्रित प्रवाहाला गंगा नदी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 14 पाहूयात. रावी, चिनाब, झेलम, सतलज या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? रावी, चिनाब, झेलम, सतलज या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 राहील या सर्व नद्या सिंधू नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. प्रश्न क्रमांक 15 पाहूयात. मध्य प्रदेशामध्ये बैतूल या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते? मध्य प्रदेशामध्ये बैतूल या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते? तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील बैतूल या ठिकाणी तापी नदीचा उगम होतो. प्रश्न क्रमांक 16 पाहूयात. उलर हे भारतामधलं गोड्या पाण्याचं एक सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? उलर हे भारतामधलं एक गोड्या पाण्याचं प्रमुख सरोवर कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील उलर हे सरोवर जम्मू काश्मीर या राज्यामधलं ते सरोवर आहे. प्रश्न क्रमांक 17 पाहूयात. पेंच हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? पेंच हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 राहील पेंच हे राष्ट्रीय उद्यान नागपूर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 18 पाहूयात. पाकिस्तान हा देश भारताच्या खालीलपैकी कोणत्या दिशेला आहे? पाकिस्तान हा देश भारताच्या खालीलपैकी कोणत्या दिशेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील पाकिस्तान हा देश भारताच्या वायव्य दिशेला आहे. प्रश्न क्रमांक 19 पाहूयात. तागाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? तागाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? तर विद्यार्थी मित्रांनो तागाच्या उत्पादनामध्ये पश्चिम बंगाल हे राज्य देशामध्ये अग्रेसर राज्य आहे. प्रश्न क्रमांक 20 भारतामधला पहिला सिमेंटचा कारखाना सन 1904 मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता? भारतामधला पहिला सिमेंटचा कारखाना सन 1904 मध्ये कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता? तर विद्यार्थी मित्रांनो मद्रास या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा सिमेंटचा कारखाना स्थापन करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 22 देशामध्ये सर्वात जास्त रेशीमचं उत्पादन खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये होत असते? देशामध्ये सर्वात जास्त रेशीमचं उत्पादन खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये होत असते? तर विद्यार्थी मित्रांनो कर्नाटक या राज्यामध्ये सर्वात जास्त रेशीमचं उत्पादन हे होत असते. प्रश्न क्रमांक 23 पाहूयात. भारतामधला पहिला आधुनिक लोहपोलाद कारखाना कुल्टी कोणत्या एका राज्यामध्ये सुरू झाला होता? आधुनिक लोहपोलाद कारखाना कुल्टी कोणत्या एका राज्यामध्ये सुरू झाला होता? तर कुल्टी हा पश्चिम बंगाल या राज्यामध्ये तो सुरू झाला होता. प्रश्न क्रमांक 24 पाहूयात. वाघांचं राज्य असे खालीलपैकी कोणत्या राज्याला वाघांचं राज्य असे खालीलपैकी कोणत्या एका राज्याला म्हटले जाते? तर विद्यार्थी मित्रांनो वाघांचं राज्य हे मध्य प्रदेश राज्याला वाघांचं राज्य असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 25 पाहूयात. खेत्री येथील तांब्याच्या खाणी खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आढळतात? खेत्री येथील तांब्याच्या खाणी खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रामुख्याने आढळतात? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 राहील खेत्री येथील तांब्याच्या खाणी ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान राज्यामध्ये प्रामुख्याने आढळतात. प्रश्न क्रमांक 26 पाहूयात. सर्वात जास्त स्त्रियांची संख्या असलेला महाराष्ट्रामधला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? सर्वात जास्त स्त्रियांची संख्या असलेला जिल्हा पुढीलपैकी कोणता एक जिल्हा आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 27 पाहूयात. नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक 3 राहील नंदुरबार हा जिल्हा नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 28 पाहूयात. खंबाटकी घाट खालीलपैकी कोणत्या महामार्गावर लागतो? खंबाटकी हा घाट खालीलपैकी कोणत्या महामार्गावर हा घाट लागतो? खंबाटकी घाट.
तर विद्यार्थी मित्रांनो, खंबाटकी घाट हा पुणे ते सातारा या महामार्गावर खंबाटकी हा घाट लागतो। प्रश्न क्रमांक 29, साल्हेर हे महाराष्ट्रामधले एक महत्त्वाचे शिखर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये? साल्हेर हे महाराष्ट्रामधले महत्त्वाचे शिखर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये? साल्हेर, तर साल्हेर हे शिखर नाशिक या जिल्ह्यामधलं ते शिखर आहे। प्रश्न क्रमांक 30, कृष्णा या नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती आहे? कृष्णा या नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 राहील 282 एवढी कृष्णा या नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी आहे। प्रश्न क्रमांक 31, आंबवली हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये? आंबवली हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील आंबवली हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 32, कृष्णा आणि पंचगंगा यांचा संगम नरसोबाची वाडी या ठिकाणी होतो, तर नरसोबाची वाडी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ठिकाण आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, नरसोबाची वाडी हे ठिकाण कोल्हापूर जिल्ह्यामधलं ते एक महत्त्वपूर्ण ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 33, श्री बल्लाळेश्वर हे अष्टविनायक गणपतीचे मंदिर खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? श्री बल्लाळेश्वर हे अष्टविनायक गणपतीचे मंदिर खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 राहील श्री बल्लाळेश्वर हे अष्टविनायक गणपतीचे मंदिर पाली जिल्हा रायगड या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 34, छत्रपती शाहू महाराजांची समाधी खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? छत्रपती शाहू महाराजांची समाधी खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील माहुली जिल्हा सातारा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 35, सेमिनरी हिल्स हे वन उद्यान खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये? सेमिनरी हिल्स हे वन उद्यान खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, सेमिनरी हिल्स हे वन उद्यान नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 36, संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र वाडी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये? संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र वाडी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र वाडी हे ठिकाण नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 37, महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या एका भागामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो? खालीलपैकी कोणत्या एका भागामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील कोकण या भागामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो। प्रश्न क्रमांक 38, महाराष्ट्रामध्ये पहिले जलविद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणते आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये पहिले जलविद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणतं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील खोपोली हे जलविद्युत केंद्र महाराष्ट्रामधले सर्वात पहिल्यांदा जलविद्युत केंद्र आहे। प्रश्न क्रमांक पुढचा 39, नर्मदा नदी अरबी समुद्राला खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मिळते? नर्मदा ही नदी अरबी समुद्राला खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मिळते? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील नर्मदा ही नदी अरबी समुद्राला बडोच या ठिकाणी मिळते। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 40, गाविलगड आणि नरनाळा हे प्रसिद्ध किल्ले खालीलपैकी कोणत्या पर्वतावर वसलेले आहेत? गाविलगड आणि नरनाळा हे प्रसिद्ध किल्ले पुढीलपैकी कोणत्या एका पर्वतावर वसलेले आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, गाविलगड आणि नरनाळा हे प्रसिद्ध किल्ले सातपुडा या पर्वतावर ते वसलेले आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामध्ये कापसाच्या पिकासाठी खालीलपैकी कोणती जमीन ही आवश्यक आहे? महाराष्ट्रामध्ये कापसाच्या पिकासाठी कोणती जमीन ही सर्वात जास्त आवश्यक आहे? तर कापसाच्या पिकासाठी रेगुरी मृदा सर्वात जास्त आवश्यक आहे। प्रश्न क्रमांक, भारतामध्ये सर्वात जास्त हिवाळी पर्जन्य कोणत्या एका राज्यामध्ये होत असते? भारतामध्ये सर्वात जास्त हिवाळी पर्जन्य कोणत्या एका राज्यामध्ये होत असते? तर तामिळनाडू राज्यामध्ये सर्वात जास्त हिवाळी पर्जन्य हे होत असते। पुढचा, खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण आहे? खालीलपैकी कोणत्या एका पर्वत रांगेमध्ये चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण आहे? तर सातपुडा या पर्वत रांगेमध्ये
चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 44 पाहूयात. कर्नाळा हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी कर्नाळा हे पक्षी अभयारण्य कोणत्या एका कर्नाळा तर कर्नाळा हे रायगड या जिल्ह्यामधलं पक्षी अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त तलावांची संख्या आहे. खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये तलावांची संख्या सर्वात जास्त आहे. तर तलावांची संख्या ही भंडारा या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त तलावांची संख्या आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. प्राणहिता हा संगम खालीलपैकी कोणत्या 2 नद्यापासून तयार झालेला आहे. प्राणहिता हा संगम खालीलपैकी कोणत्या 2 नद्यापासून तयार झालेला आहे. तर वर्धा आणि वैनगंगा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. भारतामध्ये खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी नदी तांबडी नदी म्हणून ओळखली जाते. भारतामध्ये खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी नदी तांबडी नदी म्हणून ओळखली जाते. तांबडी नदी तर ब्रह्मपुत्रा ही नदी तांबडी नदी म्हणून ओळखली जाते. प्रश्न क्रमांक पुढचा. रोजगार हमी योजना खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये सर्वात प्रथम राबवण्यात आली होती. रोजगार हमी योजना सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये राबवण्यात आली होती. तर महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात प्रथम रोजगार हमी योजना ही राबवण्यात आली होती. पुढचा. भंडारा जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या खनिज साठ्यासाठी प्रसिद्ध आहे. भंडारा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या खनिज साठ्यासाठी प्रसिद्ध आहे. भंडारा हा जिल्हा तर भंडारा हा जिल्हा मॅग्नीच्या साठ्यासाठी प्रसिद्ध आहे. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 50. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी. राष्ट्रीय पर्यावरण आणि अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आपले प्रश्न कशा प्रकारचे होते, सर्वांनी नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरतीसाठी जर कोणाला अतिसंभाव्य प्रश्न पाहिजे असतील तर आपल्याकडे एक 700 पेजेसचं जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य प्रश्नसंग्रह अवेलेबल आहे. त्यामध्ये आपण सर्व विषयाचे सर्व प्रश्न कव्हर केलेले आहेत. 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करून तुम्ही ते घेऊ शकता आणि तुम्हाला लगेच 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर दिले जाईल, कारण त्यामधले सर्व प्रश्न हे जिल्हा न्यायालय भरतीसाठी खूप महत्त्वाचे आहेत.